नमस्कार, मी डॉक्टर निकिता देशमुख. मी कान नाक घसा तज्ज्ञ आहे. आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त मला आपल्याशी संवाद साधायचा होता. कान नाक घसा तज्ज्ञ म्हणून आम्ही बऱ्याचदा पेशंट्स बघतो ज्यांना तोंडामध्ये कर्करोगाचे विकार होतात. तर ह्यामध्ये बऱ्याचदा असं आढळलेलं आहे की आपलं जे दातांकडे फार दुर्लक्ष होतं. तर दाताची स्वच्छता, तोंडाची स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे. जर वेडेवाकडे दात असतील तर त्या घर्षणामुळे जिभेचे, गालाचे कर्करोग हे दिसतात. तर अशा प्रकारचे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आढळत असतील तर आपल्या दाताच्या डॉक्टरकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट करून घेणं फार महत्त्वाचं आहे. तोंडामध्ये जर एखादा जखम झाली किंवा ज्याला आपण हिंदीत छाला असं म्हणतो तसं जर झालं, तोंड वारंवार येत असेल आणि तुम्हाला जर दिसलं की तोंडामध्ये काही गाठ आहे तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आवाजातील बदल, जसा आवाज बसतो असंही झालं तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच आपल्या कान नाक घसा तज्ज्ञांना भेटा. आम्ही दुर्बिणीने तपासून स्वरयंत्रामध्ये जर काही गाठ असेल, कर्करोग असेल तर त्याचं निदान लवकर करू शकतो. हे निदान जितकं लवकर होईल तितकीच नंतरची ट्रीटमेंट सोपी होते. आता आपण वळूया प्रिव्हेंशनकडे, म्हणजे प्रतिबंध कसं करायचं. तर अशा सवयी जसं गुटखा, तंबाखू, सिगरेट, बिडी ह्या सगळ्या सवयींमुळेच घशाचे आणि तोंडाचे कर्करोग याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर ह्या सगळ्या सवयी सोडण्याचं सगळ्यात जास्त गरज आहे. यासाठी निकोटिनेक्स वगैरे सारख्या टॅब्लेट्सही उपलब्ध आहेत. काही श्वासाचे व्यायाम पण असतात, त्याच्यानी सुद्धा बऱ्याचदा हे जे क्रेविंग असतं सिगरेट ओढण्याचं ते पुष्कळदा कमी होतं. तर शेवटी हे सांगू इच्छिते की आपल्या तोंडाचं जे हायजीन आहे, जी तोंडाची स्वच्छता आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा गरज असेल त्यावेळेला दंतरोग तज्ज्ञांकडे दाताच्या प्रॉब्लेमसाठी दाखवणं किंवा जनरल 6-6 महिन्याला चेकअप करून घेणं हेही महत्त्वाचं आहे. आणि तोंडामध्ये तुम्हाला काहीही आढळलं स्वतःच तपासून बघायचं. काही गाठ किंवा रक्तस्राव कुठून होत असेल, तर आवाजात काही बदल असेल तर नुसतंच घरी बसून राहण्यापेक्षा आपल्या कान नाक घसा तज्ज्ञांना संपर्क करा, जेणेकरून जर काही आपल्याला आजार झाला असेल त्याचं लवकरात लवकर निदान होईल आणि त्याची पुढची ट्रीटमेंटही करता येईल. धन्यवाद.